श्री गौरी नंदनाय नमः। श्री मारुति नंदनाय नमः। श्री यशोदानंदनाय नमः। वागर्थ विपसंपृक्तौ वागर्थ प्रतिपत्ये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधा वृंदावनेश्वरी बिखभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। कृष्ण कृपा श्री मूर्ति एसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद जी के चरण कमल में मैं हरिओम शुक्ला प्रणाम कर रहा हूँ। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। श्री कृष्णाय वयं नमः। श्री कृष्णाय वयं नमः। विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल। प्राण धन रुक्मिणी विठ्ठल जीवन धन रुक्मिणी विठ्ठल। प्यारो पंढरपुर युगल प्रेम घन प्रिय सखी चतुर। प्राण धन रुक्मिणी विठ्ठल जीवन धन रुक्मिणी विठ्ठल। प्यारो पंढरपुर युगल प्रेम घन प्रिय सखी चतुर। श्री विठ्ठल रखुमाई मंदिर को समर्पित श्रीमद् भागवत अध्याय 1 श्री कृष्णावतरण मराठी में। एकदा वेगवेगळ्या राजांच्या अनावश्यक असा सैन्यबलाच्या या पृथ्वीला भार झाला होता। हे सर्व राजे खरे पाहता असुर होते, परंतु स्वतःला मात्र ते असल क्षत्रिय म्हणून घेत त्यांच्या मुले सर्व जगत त्रासून गेले होते। आता अध्याय 2 गर्भस्थ भगवान श्री कृष्णांचे देवतांद्वारा अस्तमन। कंसाने केवळ यदु भोज अंधक असा कुलांच्या राज्यावर तसेच सूरसेन राज्यावरच अधिकार जमविला असे नव्हे, तर त्याने प्रलंबासूर बकासूर चाणूर तृणावर्त अघासूर मुष्टिक अरिष्टासूर द्विविध पूतना केसी आणि धेनुकासूर अशा सारख्या आसुरी राजाबरोबर मैत्री केली। त्या काळात जरासंध हा मगध आणि बिहार प्रांताचा राजा होता। कंसाने
आपल्या कूटनैतिक धोरणाने जरासंध्याच्या अंमलाखालील मगध या त्या कालांच्या सर्वात शक्तिशाली राजाला आपला राजाशी मित्रत्वाने जोडून घेतले. जोपर्यंत आपण प्रबल होत नाही तोपर्यंत तो बाणासूर भौमासूर असा राजांशी मित्रत्व करीत गेला. शक्ती संपन्न झाल्यानंतर श्रीकृष्ण अवतरित होणार असलेल्या यादव कुलाविरुद्ध तो अधिक शत्रुत्वाने वागू लागला. कंसाच्या उपद्रवामुळे यदु भोज अंधक कुलांतील राजांनी कुरु, पांचाल, कैकेय, साल्व, विदर्भ, निखाद, विदेह, कोसल यांसारख्या वेगवेगळ्या राज्यातून आश्रय घ्यायला सुरुवात केली. यदु राज्याबरोबर कांची, भोज आणि अंधक राज्याची एकता कंसाने संपुष्टात आणली. तसेच त्याने त्यावेळी भारतवर्ष म्हणून प्रसिद्ध असलेल्या विशाल भूभागात आपली स्थिती दृढ केली. कंसाने जेव्हा देवकी आणि वसुदेव यांची 6 बालके एका पाठोपाठ ठार केली तेव्हा कंसाचे अनेक मित्र व नातेसंबंधी त्यांच्याकडे आले आणि असे घृणित कर्म थांबविण्याची त्याला विनंती केली. परंतु त्यांच्यापैकी सर्वांचे त्याचे उपासक बनले. देवकीला 7वा गर्भ होता. श्रीकृष्णांचे स्वांश जे अनंत देवते तिच्या गर्भात प्रकट झाले. देवकी अत्यानंदाने भारावून गेली आणि त्याच्याबरोबर दुखावेगान तळपून गेली. आपल्या गर्भात भगवान विष्णूने आश्रय घेतला आहे हे तिला समजले होते म्हणून तिला अत्यानंद होत होता. परंतु त्याचे वेळी आपल्या मुलाचा जन्म होताच कंस त्याला ठार मारील याचे स्मरण होऊन तिला आतोनात दुःख होत होते. कंसाने चालविलेल्या अघोरी कृत्यामुळे गत भयभीत झाले. भगवान श्रीकृष्णांना यादवांच्या अशा दुःखित स्थितीची दया आली. त्यांनी आपली अंतरंग शक्ती जी योग माया तिला पाचारण केले. भगवान श्रीकृष्ण ब्रह्मांडाचे स्वामी आहेत तरी ते यदुवंशांचे अभिषेक करून स्वामी आहेत. योग माया ही भगवंताची एक प्रमुख शक्ती आहे. वेदामध्ये भगवंताच्या अनंत शक्ती असल्याचे म्हटले आहे. परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते. सर्व वेगवेगळ्या शक्ती अंतरंगत व बहिर्गत कार्यात संलग्न आहेत आणि त्यात योगमाया सर्वप्रमुख शक्ती आहे. भगवंतांनी योगमायेचे अवतरण ब्रजभूमी वृंदावनात होण्यासाठी आदेश दिला. ही भूमी नेहमीच शिंगारलेली आणि सुंदर गायींनी पूर्ण असते. या वृंदावनात नंद महाराज व यशोदा राणी यांच्याकडे वासुदेवाची रोहिणी नावाची एक पत्नी वास्तव्याला होती. केवळ रोहिणीची नव्हे तर कंसाने चालविलेल्या अत्याचाराचे भय धरून यदुवंशातील अनेक जन सर्व देशभर सर्वत्र पांगलेले होते. त्यांच्यापैकी कित्येक जणांनी तर पर्वत गुहाचा आश्रय घेतला होता. भगवंतांनी योग मायेला सूचना दिली. कंसाच्या कारागृहात देवकी आणि वसुदेव आहेत. वर्तमान क्षणाला माझे श्वाससेक देवकीच्या गर्भात आहेत. तू देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भात त्यांना संक्रमित करण्याची व्यवस्था कर. या व्यवस्थेनंतर मी स्वतः
माझ्या पूर्ण शक्तीनिशी देवकीच्या गर्भात प्रकट होणार आहे. मग मी देवकी आणि वसुदेव यांचा पुत्र म्हणून जन्म घेईन आणि तू वृंदावनात नंद आणि यशोदा यांची कन्या म्हणून प्रकट हो. तू माझी सौभागिनी म्हणून अवतरित होशील आणि जगातील लोक धूप दीप पुष्पे नैवेद्य इत्यादी मौल्यवान वस्तू अर्पण करून तुझी पूजा करतील. तू त्याच्या विषय भोगांच्या इच्छा तत्काल पूर्ण करणारी होशील. भौतिकाकडे अस्नेह असणारे लोक तुझीच वेगवेगळी प्रकाशरूपे जी दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्यका, माया, नारायणी, ईशानी, शारदा आणि अंबिका या नावाने ओळखली जातात त्यांची उपासना करतील. श्रीकृष्ण आणि योग माया परमशक्तिमान आणि परमशक्ती भाव बहीण म्हणून अवतीर्ण झाले. अर्थात शक्तिमान आणि शक्ती यांच्यात स्पष्टतः फरक नाही. तरी शक्ती नेहमीची शक्तिमानाशी दुय्यम असते. जे भौतिकवादी लोक आहेत ते शक्तीचे उपासक आहेत, परंतु जे अध्यात्मवादी आहेत ते शक्तिमानचे उपासक आहेत. श्रीकृष्ण परम शक्तिमान आहेत आणि दुर्गा या भौतिक जगात परमशक्ती आहे. वस्तुतः वैदिक संस्कृतीतील लोक शक्तिमानाची आणि शक्तीचीही पूजा करतात. विष्णूची आणि देवीची शेकडो मंदिरे पाहावयास मिळतात आणि कधीकधी त्यांची एकत्रितपणे पूजाही होते. शक्ती किंवा भगवान श्रीकृष्णाची बाह्य शक्ती दुर्गा यांचे उपासक सहजपणे सर्व प्रकारचे भौतिक यश प्राप्त करूही शकतील, परंतु अध्यात्म मार्गावर दिव्य तत्वात उन्नत होण्याची इच्छा बालगणांची श्रीकृष्ण भावनेत शक्तिमानाच्या उपासनेत संलग्न व्हावयाला हवे. भगवंतांनी योगमायेकडे हे देखील घोषित केले की त्यांचे श्वास अनंत शेष हे देवकीच्या गर्भात आहेत. रोहिणीच्या गर्भात आकर्षित केले गेल्यामुळे त्यांना संकर्षण म्हणून ओळखले जाईल. ते सर्व आध्यात्मिक शक्तीचे बल उगम असतील. या बलावर रमण म्हणून समजला जाणार. जीवनातील सर्वोच्च आनंद मिळवण्याची पात्रता येईल. या कारणे श्वास अनंत अवतरित झाल्यानंतर त्यांना संकर्षण किंवा बलराम म्हणून ओळखले जाईल. उपनिषदांचे कथने आहे नियमात्मा बलहीनेन लभ्य. तात्पर्य असे की भगवान बालरामांकडून पुरेशी कृपा प्राप्त झाल्याशिवाय कोणीही परम सत्याला किंवा कोणत्याही प्रकारच्या अध्यात्म साक्षात्काराला प्राप्त करणे शक्य नाही. बल म्हणजे शारीरिक बल नव्हे. शारीरिक बलावर कोणीही आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी मनुष्याकडे श्री बलरामांकडून प्राप्त झालेले आध्यात्मिक बल असा वयासच हवे. अनंत किंवा शेष ही अशी शक्ती आहे की जी सर्व ग्रहांना त्यांच्या विशिष्ट स्थिती धारण करून ठेवते. भौतिकदृष्ट्या ही धारणाशक्ती यानी आधारशक्ती गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणून ओळखली जाते, परंतु हे संकर्षणाच्या शक्तीचे प्रदर्शन आहे. बलराम किंवा संकर्षण ही आध्यात्मिक शक्ती आहे किंवा मूळ आध्यात्मिक गुरु आहे. बलराम किंवा संकर्षण ही आध्यात्मिक शक्ती आहे किंवा मूळ आध्यात्मिक गुरु आहे. म्हणून भगवान
बलरामाचे अवतार श्री नित्यानंद प्रभू हे मूल आध्यात्मिक गुरु आहेत आणि आध्यात्मिक गुरु हे दिव्य बल प्रदान करणारे भगवान बलराम यांचे प्रतिनिधी आहेत. चैतन्य चरितामृतात हे सांगण्यात आले आहे की आध्यात्मिक गुरु हे भगवान श्रीकृष्णांच्या कृपेचे रूप आहे. भगवंताकडून योग्य मायेला अशा प्रकारे आदेश मिळाल्यानंतर तिने भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि भगवंताच्या आदेशाप्रमाणे ती या भौतिक जगात अवतरित झाली. जेव्हा परमशक्तिमान अशा भगवंतांनी शेषांना देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भात स्थानांतरित केले तेव्हा ते दोघेही योगमायेच्या आवरणात होते. याला योगनिंदा असेही म्हणतात. या घटनेनंतर देवकीचा 7वा गर्भ विनष्ट झाला आहे असा जनसामान्याचा समज झाला. अशा रीतीने बलराम जरी देवकीचे पुत्र म्हणून अवतरले होते तरी त्यांना रोहिणीचे पुत्र होण्यासाठी तिच्या गर्भात स्थानांतरित करण्यात आले. या व्यवस्थेनंतर आपल्या सर्व शक्ती विशुद्ध भक्तात स्थापित करण्यात सदैव तत्पर असे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण अखिल सृजनाचे स्वामी म्हणून वासुदेवाच्या मनी प्रविष्ट झाले. या संदर्भात असे समजते की भगवान श्रीकृष्णाने प्रथम स्वतःला वसुदेवाच्या शुद्ध हृदयात स्थित केले आणि नंतर ते देवकीच्या विशुद्ध हृदयात स्थानांतरित झाले. त्यांच्या शरीर संबंधाद्वारे देवकीच्या गर्भात प्रवेश झाला नाही. भगवंत आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे कोणत्याही प्रकारे अवतरित होऊ शकतात. त्यांना स्त्री पुरुष संबंधासारख्या सामान्य मार्गाने प्रकट होण्याची आवश्यकता नाही. वसुदेवांनी जेव्हा भगवंताचे रूप हृदयांतरी धारण केले तेव्हा सामान्य जनांना नेहमीच तापदायक आणि असह्य अशा किरणीने तळपणाऱ्या सूर्यप्रमाणे त्यांचे तेज दिसू लागले. वसुदेवांच्या शुद्धतम हृदयात स्थित झालेले भगवत रूप हे श्रीकृष्णांच्या मूळ रूपाहून भिन्न नाही. वसुदेवांच्या शुद्धतम हृदयात स्थित झालेले भगवत रूप हे श्रीकृष्णांच्या मूळ रूपाहून भिन्न नाही. भगवंताच्या रूपाचे कोठेही झालेले प्राकट्य आणि विशेष करून हृदयातील प्राकट्य हे धाम म्हणून म्हटले जाते. धाम या शब्दाने केवळ श्रीकृष्णांचे रूपच संबोधित होत नाही तर त्यांचे नाम रूप त्यांचे गुण आणि त्यांच्या लवाजमा अशा सांगल्याचा बोध होतो. एकाच वेळी सर्वच व्यक्त होत असते. असा तन्मने पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे शाश्वत रूप आपल्या सर्व शक्ती समवेत अस्तगत सूर्याची किरणे पूर्वाचलाकडे उदित होण्याच्या पूर्णचंद्रात स्थानांतरित व्हावीत त्याप्रमाणे वासुदेवाच्या अंतःकरणातून देवकीच्या अंतःकरणात प्रविष्ट झाले. भगवान श्रीकृष्ण वासुदेवाच्या शरीरातून देवकीच्या शरीरात प्रविष्ट झाले. ते सामान्य जीवांच्या स्थितीच्या पलीकडे होते. जेथे भगवान श्रीकृष्ण आहेत तेव्हा असे लक्षात घेतले पाहिजे की नारायणासारखे श्वास आणि नृसिंह वराहादी अवतार हे त्यांच्या सोबतच आहेत आणि ते भौतिक अस्तित्वाच्या नियमांच्या बाहेर आहेत. अशा प्रकारे देवकी पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे निवासस्थान
झाली, जे अद्वितीय आणि अखिल सृष्टीचे कारण आहेत. देवकी परम सत्याचे निवास बनली. देवकी परम सत्याचे निवास बनली, परंतु ती कंसाच्या कारागृहात असल्यामुळे तिची शोभा एखाद्या समित अग्नीसारखी किंवा अनुपयुक्त विद्येप्रमाणे झाली होती. जेव्हा अग्नीला भांड्यात ठेवले जाते तेव्हा भांड्याच्या कणांच्या आत दबलेल्या अग्नीचा प्रकाश तेजस्वी असत नाही. तसेच दुरुपयुक्त ज्ञान ज्याचा लाभ जनसामान्यांना होत नाही ते शुद्ध कौतुकास्पद असत नाही. तशी देवकी कंसाच्या कारावासात 4 भीतींच्या आत असल्यामुळे पूर्ण पुरुषोत्तमांना धारण केल्याने तिचे प्रकट होणारे दिव्य सौंदर्य कोणीही पाहू शकला नाही. तथापि कंसेने मात देवकीचे दिव्य सौंदर्य पाहिले आणि त्यावरून तत्काळ निर्णय केला की भगवंताने तिच्या गर्भात आश्रय घेतलेला आहे. भूत, वर्तमान, भविष्य यांनी नियंत्रित आहे, परंतु या सृष्टीपूर्वी श्रीकृष्ण अस्तित्वात होते. जेव्हा सृष्टी झाली सर्व काही श्रीकृष्णांठायी अधिष्ठित आहेत आणि जेव्हा ही सृष्टी संपेल तेव्हा श्रीकृष्णात राहतील. म्हणून कोणत्याही स्थिती ते परम सत्य आहेत. ज्या भौतिक जगात जर काही सत्य म्हणून असेल ते परम सत्यापासून श्रीकृष्णापासूनच प्रकाशित आहे. या जगात ऐश्वर्य म्हणून जे काही आहे त्याचे कारण श्रीकृष्णाचे हात आहे. या जगात जे कीर्ती म्हणून आहे त्या कीर्तीचे कारण श्रीकृष्णच आहेत. या भौतिक जगात सामर्थ्य म्हणून जे आहे त्याचे कारण श्रीकृष्णच आहेत. या भौतिक जगात ज्ञान शिक्षण म्हणून जे आहे त्या ज्ञानाचे शिक्षणाचे कारण श्रीकृष्णच आहेत. या कारणे श्रीकृष्ण अखिल सापेक्ष सत्यांचे उगम आहेत. यही श्री कृष्ण सबके कारण है. कृष्ण ही विजय प्रदान करने वाले हैं. हे जग 5 प्रमुख तत्वांनी बनले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि इतर अशा तत्वांची निर्मिती श्रीकृष्णापासूनच होते. भौतिकवादी शास्त्रज्ञ या प्राथमिक 5 तत्वांच्या भौतिक सृजनाचे कारण म्हणून स्वीकार करतात, परंतु स्थूल स्वरूपातील आणि सूक्ष्म स्वरूपातील तत्त्वे श्रीकृष्णाने निर्माण केलेली आहेत. या भौतिक जगात कर्म संघर्ष करणारे प्राणी मात्र देखील श्रीकृष्णांच्या तटस्थाशक्तीचे उत्पादन आहे. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात हे स्पष्ट रूपाने नमूद करण्यात आले आहे की अखिल सृष्टी श्रीकृष्णांच्या श्रेष्ठ आणि कनिष्ठ शक्तीचे संमिश्रण आहे. प्राणी मात्र हे श्रेष्ठ शक्ती आहेत, तर जड भौतिक तत्वे त्यांची शक्ती आहे. आपल्या अव्यक्त स्वरूपात सर्व गोष्टी श्रीकृष्णांतच सामावतात. भौतिक सृजनाविषयीच्या विश्लेषणात्मक अभ्यासासंदर्भाने देवता पूर्ण पुरुषोत्तमाच्या परम रूपाची सादर प्रार्थना करू लागले. हे भौतिक सृजन काय आहे? एका वृक्षासमान आहे. वृक्ष जमिनीवर उभा असतो, अगदी त्याप्रमाणे भौतिक सृजनरूपी वृक्ष भौतिक प्रकृत्याच्या पृष्ठावर उभा असतो. या भौतिक सृजनाची सृष्टी तुलना एक झाडशी का करण्यात येते, तर समयानुसार वृक्ष तोडला जातो. वृक्ष याचा अर्थच असा की जो कधी काली तोडल जाईल, अर्थात या भौतिक सृजनात्मक वृक्षाला आत्यांतिक सत्य म्हणून स्वीकारले जाऊ शकत नाही. भौतिकी सृष्टीवर कालाचा प्रभाव आहे,
परंतु श्रीकृष्णाचे शरीर विग्रह शाश्वत आहे. ते सृष्टीपूर्वी होते. भौतिक सृष्टी चालू आहे तेव्हाही ते आहेतच आणि भौतिकी सृष्टी चालल्यास झालावरही ते राहतील. श्री विठ्ठल भगवान का विग्रह साक्षात विठ्ठल भगवान ही है. कठोपनिषद सुद्धा या भौतिकी प्रकृतीरूपी भूमीवर उभ्या असलेल्या भौतिक शिदनरूपी वृक्षाचे उदाहरण देते. या वृक्षाचे सुख आणि दुःख अशी दोन फले आहेत. जो शरीर रूपी वृक्षावर निवास करतात ते दोन प्रकारचे पक्षी आहेत. एक पक्षी श्रीकृष्णांचे एक देशी स्वरूप म्हणून जो परमात्मा आहे तो, आणि दुसरा जीव. जीव या भौतिक सृष्टीरूपीची वृक्षाची फले भक्षण करीत असतो. कधी तो आनंदरूपी फले भक्षण करतो तर कधी दुःखरूपी फले भक्षण करतो. दुसरा पक्षी मात्र आनंद किंवा दुःख या स्वरूपातील कोणतेही फल भक्षण करण्यात उत्सुकता नसतो, कारण ते आत्मतृप्त असा आहे. कठोपनिषद पुढे सांगते की शरीर रूपी वृक्षावरील एक पक्षी तर फले खात असतो आणि दुसरा पक्षी केवळ द्रष्टा म्हणून राहतो. उपरोक्त वृक्षाची मुले 3 दिशांना पसरलेली आहेत असे म्हटले आहे. याचा अर्थ असा की रज तम सत्व हे प्रकृतीचे गुण त्या वृक्षाची मूले होते. ज्याप्रमाणे वृक्षाची मूले अधिक फैलावतात त्याप्रमाणे प्रकृतीच्या सत्व ज्याप्रमाणे वृक्षाची मूले अधिक फैलावतात त्याप्रमाणे प्रकृतीच्या सत्व रजतम या गुणांच्या सांगितने मनुष्य आपल्या भौतिक अस्तित्वाचा काल वाढविते. फलाच्या चवीचे 4 प्रकार आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धार्मिकता, आर्थिक विकास, इंद्रिय तृप्ती आणि अखेर मुक्ती. प्रकृतीच्या 3 गुणातील वेगवेगळ्या संबंधानुसार जीव वेगवेगळ्या प्रकारची धार्मिकता, वेगवेगळ्या प्रकारचा आर्थिक विकास, वेगवेगळ्या प्रकारचा विषयभोग आणि वेगवेगळ्या प्रकारची मुक्ती यांची चव चाखतो. वस्तुतः सर्व प्रकारचे भौतिक कर्म तमोगुणातच संपन्न होत असते, परंतु गुण 3 असल्याने तमोगुण कधी कधी सत्वगुण अथवा रजोगुण यांनी आवृत्त असतो. इतकेच या भौतिकी फलांची चव 5 इंद्रियाद्वारा चाखली जाते. ज्ञान प्राप्त करण्याची जी 5 इंद्रिये आहेत तीच शोक, भ्रम, दुर्बलता, मृत्यू, क्षुधा व तृष्णा या 6 विकारांनी आक्रांत आहेत. हे भौतिक शरीर अथवा भौतिक सृजन त्वचा, स्नायू, मांस, मज्जा, अस्थि, चरबी, वीर्य अशा 7 पदार्थांनी आच्छादिलेले आहे. या वृक्षाच्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार अशा 8 फांद्या आहेत. या शरीराची 2 डोळे, 2 नासिका, छिद्रे, 2 कान, 1 तोंड, 1 जनेंद्रिय, 1 मलोत्सर्ग द्वार अशी 9 द्वारे आहेत. तसेच या शरीरात संचलित असणारे प्राण, अपान, व्यान, उदान, समान इत्यादी वायू आहेत. वर स्पष्ट केल्याप्रमाणे या वृक्षावर बसलेले 2 पक्षी म्हणजे जीव आणि एक देशी स्वरूपी भगवंत हे होत. जेथे भौतिक सृजनाचे मूळ कारण भगवंत असल्याचे वर्णन करण्यात आले आहे, भगवान स्वतः इतर रूपात विस्तारित होतात आणि या भौतिक जगाच्या 3 गुणावर आधिपत्य करतात. श्री विष्णू सत्वगुणावर अधिकार करतात,
ब्रह्मदेव रजोगुणावर अधिकार करतात आणि शिव तमोगुणावर अधिकार करतात. ब्रह्मदेव रजोगुणाद्वारे या भौतिक सृष्टीची रचना करतात. भगवान श्री विष्णू सत्वगुणाद्वारे या सृष्टीचे पालन करतात आणि भगवान शिव तमोगुणाद्वारे या सृष्टीचा संहार करतात. अखिल सृजन अखेर भगवंतामध्येच आश्रय घेते. तेच उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहेत. जेव्हा संपूर्ण सृजनाचा ह्रास होतो तेव्हा भगवंताची शक्ती म्हणून सूक्ष्म रूपात ते परम भगवंताच्या देहात आश्रय घेते. वर्तमान समयी देवतांनी प्रार्थना केली. परम भगवान श्रीकृष्ण या सृष्टीचे पालन करण्याकरिताच अवतरित होत आहेत. वस्तुतः परम कारण एकच आहे, परंतु प्रकृतीच्या 3 गुणांनी भ्रमित होऊन मूळ मनुष्यानं हे भौतिक जग अनेक कारणातून निर्माण झाल्यासारखे दिसेल. जे विवेकी आहेत ते हे पाहू शकतात की कारण तर केवळ एक श्रीकृष्ण आहेत. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे, सर्व कारण कारणम. सर्व कारण कारणम श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान हेच सर्व कारणांचे कारण आहेत. ब्रह्मदेव सृष्टी रचना करण्यासाठी त्याच्या केवळ एक प्रतिनिधी आहे. विष्णू पालन करण्यासाठी श्रीकृष्णाचे अंश विस्तार आहेत आणि भगवान शिव संहारार्था श्रीकृष्णांचे एक रूप आहेत. प्रिय प्रभू, देवतांनी प्रार्थना केली. तुमचे शाश्वत रूप समजणे अतिशय कठीण आहे. सामान्य जन तुमचे वास्तविक रूप जाणण्यास अपात्र आहेत. म्हणूनच आपण आपले मूळ शाश्वत रूप प्रदर्शित करण्यासाठी स्वतःच्या अवतारित होत आहात. लोक आपल्या वेगवेगळ्या अवताराविषयी केवळ अल्पज्ञानच प्राप्त करू शकतात, परंतु द्विभुजधारी आणि मानवामध्ये अगदी त्यांच्यापैकी असल्याप्रमाणे विहार करणारे शाश्वत श्रीकृष्ण रूप पाहून मनुष्य ते समाजण्याच्या बाबतीत कोण्यात पडतात. आपले हे मूल रूप आपल्याला भक्तांकरिता दिव्यानंदांची सातत्याने वृद्धी करणारे आहे, परंतु अभक्तांना फारच भयावह आहे. भगवद्गीतेत म्हटले आहे, श्रीकृष्ण साधून खूपच आनंद देणार आहेत, परित्राणाय साधूनां, परंतु अभक्तांना हे रूप फारच भयावह आहे. कारण श्रीकृष्ण असुरांचा विनाश करण्यासाठी अवतारात अर्थात हे भक्तांना आनंद देणार आहेत, त्याच वेळी असुरांना भयावह आहेत. प्रिय कमलनयन प्रभो, आपण विशुद्ध सत्वाचे स्रोत आहात. असे अनेक महर्षी आहेत की जो समाधिस्थ अवस्थेत किंवा आपल्या चरणाचे दिव्य ध्यान करून आणि आपल्या विचारात पूर्ण ठेवीन होऊन भौतिक स्वभावाने निर्माण केलेले अज्ञानरूपी अंधकाराच्या अफाट समुद्र गोखुराच्या चिन्हातील जलाप्रमाणे सहजगत्या तरून जातात. समाधीचा हेतू हा आहे की मन क्रमशः पूर्ण पुरुषोत्तम भगवंतावर एकाग्र करणे. केवळ भगवंताच्या चरणकमलांचे ध्यान करून थोर ऋषी भौतिक अस्तित्वरूपी अथांग समुद्र विनाशयास पार करतात. हे दुमन स्वयंप्रकाशित थोर साधू संतांनी आपल्या चरणकमलरूपी दिव्य नौकेच्या साह्याने अज्ञानरूपी समुद्र पार केलेला आहे. त्यांनी ती नौका बरोबर नेलेले नाही, ती या तीरावर अजूनही स्थित आहे. जेव्हा कोडी नदी पार करण्याकरिता नौका वापरतो तेव्हा ती नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीराकडे जाते आणि मग जेव्हा तो आपल्या गंतव्याला पोहोचतो तेव्हा ती नौका अजूनही नदी पार
राहिलेल्या लोकांसाठी कशी उपलब्ध असू शकते. या समस्येच्या निवारणात देवता आपल्या प्रार्थनेत म्हणतात की नौका बरोबर नेलेली नाही. नदीच्या अलीकडील तीरवर अजूनही शिल्लक राहिलेले भगवत भक्त या भौतिक प्रकृतीरूपी समुद्राला पार करण्यास पात्र आहेत. कारण विशुद्ध भक्त जेव्हा पहिले तीर जातात तेव्हा ते नौकेला आपल्याबरोबर घेऊन जात नाहीत. जेव्हा कोळी नौकेकडे जातो तेव्हा अज्ञानरूपी घोर समुद्र आकुंचित होऊन गोखूर चिन्हातील जला इतका सहज बनतो. म्हणून भक्तांना नौका पैल तीरावर घेऊन जाण्याची आवश्यकता नसते. ते तत्काळ समुद्र पार करून जातात. थोर साधू संत बद्ध जीवाविषयी दयालू असतात. म्हणून नौका अद्यापही भगवत चरणांशी नांगरलेली आहे. कोळी कधीही त्यांच्या चरणांचे चिंतन करू शकतो आणि त्यायोगे भौतिक अस्तित्वरूपी अथाग सागर पार करू शकतो. भगवान के नाम का स्मरण, उनका कीर्तन करके कि हम लोग संसार पार कर भगवान के पास पहुंच सकते हैं. समाधी म्हणजे भगवंताच्या चरणकमलाचे एकाग्र चिंतन. चरणकमल भगवंताचा संकेत करतात. ते निराकारवादी आहेत. त्यांना भगवंताच्या चरणकमलाचा बोधच होत नाही आणि म्हणून त्याच्या चिंतनाचा विषय हा निराकार असा असतो. देवता याबाबत अनुभवी निर्णय वर्तवितात. जे शून्यावर किंवा निराकारावर ध्यान करण्यात स्वारस्य घेतात ते अज्ञानरूपी समुद्र पार करून जाऊ शकत नाहीत. असे लोक केवळ स्वतःला आपण मुक्त झालो आहोत असे मानतात. हे कमलनयन प्रभो, त्यांचे ज्ञानच प्रदूषित आहे. कारण आपल्या चरणकमलांचे ध्यान करण्यात ये अयशस्वी झाले आहेत. असा उपेक्षात्मक कृतीमुळे निराकारवादी जरी अव्यक्त साक्षात्काराच्या स्तरापर्यंत उन्नत झाले तरी ते बद्ध जीवनाच्या भौतिक मार्गावरून पतित होतात. निराकारवादी कठोर त्याग, तपस्यादी साधनोपरांत ब्रह्मज्योतीत किंवा ब्रह्माच्या निराकार अस्तित्वात स्वतःला विलीन करतात. परंतु त्यांची मने भौतिक प्रदूषणापासून मुक्त नसतात. त्यांनी केवळ भौतिक विचारसरणीचे त्याग केलेला असतो. त्याचा अर्थ ते मुक्त झाले आहेत असा होत नाही. अशा रीतीने ते पतित होतात. भगवद्गीतेत म्हटले आहे की निराकारवाद्यांना आत्यंतिक ध्येय प्राप्तीमध्ये खूपच क्लेश सोसावे लागतात. श्रीमद भागवताच्या प्रारंभी असेही म्हटले आहे की भगवंताच्या प्रेममय सेवेशिवाय कोणीही फलासक्त कर्म बंधनातून मुक्त होत नाही. श्री भगवताच्या प्रारंभी असेही म्हटले आहे की भगवंताच्या प्रेममय सेवेशिवाय कोणीही फलासक्त कर्म बंधनातून मुक्त होत नहीं. बगैर भगवान की सेवा ने प्रेममय सेवा के हम लोग जो कर्म करते हैं वो फल मुक्त नहीं हो सकते हैं. कभी अच्छा कभी बुरा, उस कर्म का फल हम लोगों को भोगना पड़ता है. परंतु यदि भगवान के चरण कमल की सेवा प्रेम से कर लेंगे तो वो कर्म का फल हम लोगों को नहीं भोगना पड़ेगा.
याबाबत भगवान श्रीकृष्णांचे गीतेत कथन आहे आणि श्रीमद भागवत महर्षी नारदांचे कथन आहे. तसेच जिथे शुद्ध देवता त्याला अनुमोदन देतात. भक्ती मार्गाचा पुरस्कार ज्यांनी केलेला नाही त्यांच्या बाबतीत असे समजते की ज्ञानाच्या आत्यांतिक हेतूविषयी त्यांना जाणीवच नाही आणि म्हणून आपल्या कृपेपासून ते दूर आहेत. परमेश्वराला निराकार समजणारे लोक स्वतःला मुक्त झाल्याचे केवळ मानतात, परंतु वस्तुतः भगवंताच्या रूपाविषयी त्याने कोणताही प्रेमभाव असत नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की श्रीकृष्ण जेव्हा धरतीवर अवतरतात तेव्हा ते भौतिक शरीर धारण करतात, म्हणून ते श्रीकृष्णांच्या दिव्य रूपाचा आवेर करतात. श्रीमद भागवतेतही हेच सांगितलेले आहे. अवजानांति मां मूढाः. भौतिकी कामवासनेवर विजय प्राप्त करून पुढे मुक्तीच्या बिंदूपर्यंत जाऊन देखील निराकारवाद्यांचे पतन होते. ज्ञान व्हावे म्हणून केवळ प्रत्येक गोष्ट जाणण्याचा ते प्रयास करतात, परंतु भक्तीचा स्वीकार करीत नाहीत आणि म्हणून त्यांना इच्छित पूर्णत्व प्राप्त होत नाही. त्यांनी उठवलेले क्लेश ही त्यांची मिलकत. भगवद्गीतेत असे स्पष्ट म्हटले आहे की ब्रह्मानुभूती ही सर्व काही नव्हे. ब्रह्मानुभूतीमुळे आसक्तीरहित आनंद व मनःशांती मिळण्यात मदत होईल, परंतु वा स्थितीनंतर भक्तिमय सेवेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. ब्रह्मसाक्षात्कारांच्या स्तरावर उन्नत झाल्यावर जो भगवंताच्या प्रेममय सेवेत आणि भक्ती संलग्न होतो त्याला भगवंताच्या संगतीत शाश्वत निवास करण्यासाठी भगवंताच्या दिव्य राज्यात प्रवेश मिळतो. हा भक्तीचा परिणाम आहे. जे भगवत भक्त आहेत त्यांचे निराकारवाद्याप्रमाणे कधीही पतन होत नाही. जदा कदाचित भक्ती मार्गातून भक्ताचे पतन जारी झाले तरी आपल्या प्रभूशी त्यांची स्नेहासक्ती असतेच. भक्ती मार्गावर त्यांच्या समोर अनेक प्रकारचे अडथळे येतीलही, परंतु ते सहजपणे कोणतेही भय न करता त्यांच्यावर मात करतात. त्यांच्या शरणागतीमुळे श्रीकृष्ण आपले नेहमीचे संरक्षण करतीलच यांची त्यांना खात्री असते. भगवंतानी भगवद्गीतेत वचन दिले आहे, न मे भक्ता प्रणश्यति. माझ्या भक्तांचे कधीही नाश होत नाही. प्रिय प्रभू, या भौतिक जगातील अखिल प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ आपण हा आपल्या मूल शाश्वत मंगलमय विशुद्ध रूपात अवतीर्ण झाला आहात. आपल्या अवतरित होण्यामुळे त्यांना मोठी संधी मिळेल. ते आता अगदी सहजरित्या आपले रूप आणि स्वरूप जाणू शकतात. ब्रह्मचारी, गृहस्थ, वनप्रस्थ आणि संन्यासी असा चारही आश्रमातील सर्वच व्यक्ती आपल्या अवतरणाचा लाभ घेऊ शकतात. प्रिय प्रभू, हे लक्ष्मीपती, आपल्या सेवेला लागलेले भक्त निराकारवाद्यांप्रमाणे उन्नत स्तरावरून पतित होत नाहीत. आपल्या संरक्षणामुळे मुक्तिपथावर सतत संकटे उपस्थित करणाऱ्या मायेच्या अनेक मोठामोठ हस्तकांच्या माथ्यावर पाय देऊन त्यांना पायाखाली घालण्यात भक्त समर्थ होतात.
प्रिय भगवंता, आपणाही प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी आपल्या दिव्य रूपात अवतीर्ण होता. त्यामुळे ते आपले प्रत्यक्ष दर्शन करू शकतात आणि वेदांचे अनुष्ठान, योग, ध्यान, शास्त्रोक्त भक्ती याद्वारा आपल्याला पूजेच्या भेटी अर्पण करू शकतात. प्रिय प्रभू, जरा आपण आपल्याला आनंदमय व ज्ञानमय असा स्वस्थिती विषयी सर्व प्रकारच्या अज्ञानी तर्कांचे उन्मूलन करणाऱ्या शाश्वत दिव्य रूपात अवतरित झाला. नाही तर सर्व लोक प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली आपल्याविषयी तर्कच करीत राहतील. श्रीकृष्णाचे अवतार हा भगवंताच्या सर्व काल्पनिक मूर्ती प्रथेला उत्तर आहे. श्रीकृष्णाचा अवतार हा भगवंताच्या सर्व काल्पनिक मूर्ती प्रथेला उत्तर आहे. प्रत्येक जण आपल्या प्रकृती गुणानुसार तम, रज, सत्व परमेश्वराच्या रूपाची चुकीची कल्पना करीत असतो. ब्रह्मसंहितेत भगवत पुराण पुरुष असल्याचे म्हटले आहे. म्हणून विशिष्ट धर्माचे अनुयायी भगवंत अतिशय विद्ध असला पाहिजे अशी कल्पना करतात आणि म्हणून ते भगवंताचे रूप एखाद खूपच विद्य मनुष्याप्रमाणे चित्रित करतात. परंतु त्याच्या ब्रह्मसंहितेत त्याचा पर्याय दिला आहे. जरी भगवंत सर्व जीवांत सर्वात पुरातन आहेत, तरी त्यांचे नवयौवन पूर्ण शाश्वत रूप आहे. या संदर्भात श्रीमद्भागवतात वापरलेले तंतोत शब्द विज्ञानम, तंत शब्द विज्ञानम, अज्ञानवित आपमार्जनम ही आहेत. तंतोत शब्द विज्ञानम, अज्ञानवित आपमार्जनम हे आहेत. विज्ञानम म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे दिव्य ज्ञान. विज्ञानचा अर्थ अनुभवी ज्ञान असाही होतो. दिव्य ज्ञान गुरु शिष्य परंपरेच्या अवरोह पद्धतीने स्वीकारावयास हवे. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे ब्रह्मदेव ब्रह्मसंहितेत श्रीकृष्णांचे ज्ञान प्रस्तुत करतात, त्याप्रमाणे ब्रह्मसंहिता हे ब्रह्मवेदा देवतांच्या दिव्य अनुभवातून साक्षात्कार झालेले विज्ञान आहे आणि त्यातून त्यांनी श्रीकृष्णांचे दिव्य धामातील रूप आणि त्यांच्या लीला प्रस्तुत केल्या आहेत. अज्ञानवित अपमार्जनम म्हणजे सर्व प्रकारचे अज्ञानजन्य तर्काचे खंडन करणारे ज्ञान. अज्ञानातून लोक भगवंताच्या रूपाच्या वेगवेगळ्या कल्पना करतात. त्यांच्या वेगवेगळ्या कल्पनानुसार कधी भगवंताचे रूप असते तर कधी नसते. परंतु ब्रह्मसंहितेतील श्रीकृष्णाचे प्रस्तुतीकरण विज्ञान आहे, शास्त्रीय आहे. ब्रह्मदेवानी अनुभूती केलेले ते साक्षात्कारी ज्ञान असून भगवान चैतन्याने त्याचा स्वीकार केलेले आहे. त्यात कोणताही संशय नाही. श्रीकृष्ण रूप, श्रीकृष्णाची बासरी, श्रीकृष्णाचा रंग या सर्व गोष्टी सत्यत्वाने आहेत. जेथे असे म्हटले आहे की हे विज्ञान सर्व काल सर्व प्रकाराच्या तार्किक ज्ञानाला पराभूत करीत आले आहे. म्हणून तुमचे श्रीकृष्णाचे मूल रूपात जे तुम्ही आहात ते अवतरण झाल्याशिवाय अंधकारपूर्ण काल्पनिक तार्किक ज्ञान आणि विज्ञान काहीची अस्पष्ट होणे शक्य नाही. अज्ञान विदापमार्जनम
अज्ञान भिदापमार्जनम. आपल्या अवतरित होण्याने अज्ञानजन तार्किक ज्ञान विनष्ट होईल आणि ब्रह्मदेवांसारख्या अधिकाऱ्यांकडून अनुभूत केलेले ज्ञान अस्थापित होईल. प्राकृतिक त्रिगुणांनी प्रभावित झालेले एक गुणसंभानुसार आपापल्या स्वतंत्र भगवंताची कल्पना करतात. असा अनेक मार्गांनी भगवंताचे प्रस्तुतीकरण करण्यात येते. परंतु तुमचा अवतार तुमचे मूल रूप कसे आहे ते स्थापित करेल. निराकार वाद्यांनी केलेली घोड चूक म्हणजे ते असे समजतात की जेव्हा भगवतावतार होते तेव्हा ते रूप पंचभौतिक असे सत्वगुणयुक्त असते. वस्तुतः श्रीकृष्ण रूप किंवा नारायण रूप कोणत्याही भौतिक कल्पनेच्या मर्यादेत नाही. निराकारवाद्यांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य यांनी देखील नारायणो परोव्यक्तात हे मान्य केले आहे. भौतिक सृष्टीचे कारण अव्यक्त प्रकृती आहे आणि भगवान श्रीकृष्ण या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे दिव्य स्वरूपी आहेत. श्रीमद भागवतात हे शुद्ध सत्व म्हणून वर्णित झाले आहे. ते प्राकृतिक सत्वगुणाच्या संसर्गातील नाहीत. ते प्राकृतिक सत्वगुणाच्या स्थितीच्या पलीकडे आहेत. ते सच्चिदानंद स्वरूपी आहेत. प्रिय भगवंत, जेव्हा आपण आपल्या वेगवेगळ्या अवतारांत प्रकट होता तेव्हा विभिन्न परिस्थितीनुसार आपण वेगवेगळी नावे व रूपे धारण करतात. श्रीकृष्ण हे आपले नाव आहे कारण आपण सर्वाकर्षक आहात. आपणाला श्याम सुंदर म्हणून संबोधण्यात येते कारण आपले दिव्य सौंदर्य आहे. श्याम म्हणजे सावला. तरीही आपण हजारो कामदेवापेक्षाही सुंदर आहात असे म्हटले आहे. कंदर्प कोटी कमनीय जरी आपल्या अंगकांतीची तुलना साममेघाशी करण्यात येते तरी आपण परमदिव्य स्वरूपी असल्याने आपले सौंदर्य कामदेवाच्या सौंदर्यापेक्षा अनंत पटींना अधिक आहे. कधी कधी आपणला गिरधारी म्हणून संबोधण्यात येते कारण आपण गोवर्धन नावाचा पर्वत उचलला. आपणाला नंदनंदन किंवा वासुदेव किंवा देवकी नंदन असेही संबोधण्यात येते कारण आपण नंद महाराजांचे वसुदेवांचे देवकीचे पुत्र म्हणून अवतरित होता. निर्विशेषवादी लोकांना वाटते की आपली अनेक नावे किंवा रूपे ही आपल्या विशिष्ट कार्याप्रमाणे वा गुणाप्रमाणे आहोत कारण ते एका भौतिक निरीक्षकाच्या भूमिकेतून आपणाकडे पाहतात. प्रिय प्रभो, मानसिक तर्काने आपले परमस्वरूप आणि लीला याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न म्हणजे काही वास्तविक जाणीवेप्रत पोहोचण्याचा मार्ग नव्हे. मनुष्याने स्वतःला प्रेममय सेवेत संलग्न करायला हवे तेव्हाच तो आपले परमस्वरूप दिव्यनाम रूप गुण इत्यादी जाणू शकतो. वस्तुतः आपल्या चरणकमलांच्या सेवेत ज्याला थोडीशी जरी गोडी आहे तोच केवळ आपले दिव्य स्वरूप रूप आणि गुण याविषयी समजू शकतो. इतर लाखो वर्षे तर्क करीत राहतील परंतु आपल्या वास्तविक स्थितीचा एक अंशही जाणणे त्यांना शक्य नाही. दुसऱ्या शब्दात भगवान श्रीकृष्ण अभक्ताद्वारा कधीही जाणले जाऊ शकत नाहीत कारण श्रीकृष्णांच्या वास्तविक स्वरूपावर योगमायेचे आवरण आहे. भगवद्गीतेत याची पुष्टी होते. नाहम प्रकाश सर्वस्य. भगवत्तम म्हणतात, मी सर्वासाठी प्रकाशित होत नाही
जेव्हा भगवान श्रीकृष्ण आले तेव्हा ते कुरुक्षेत्राच्या रणांगणावर प्रत्यक्षपणे उपस्थित होते आणि सर्वांना त्यांचे दर्शन झाले, परंतु सर्वांनाच ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे समजू शकले नाही. तरीसुद्धा त्यांच्या उपस्थितीत रणांगणावर मृत्यू पावलेला प्रत्येक जण भौतिक बंधनातून सुटून मुक्तीला प्राप्त झाला आणि त्यांना आध्यात्मिक जगत ऊर्ध्वगती मिळाली. हे प्रभो, निराकारवादी अथवा अभक्त हे जाणू शकत नाहीत की आपले नाम व रूप अभिन्न आहे. भगवंत परमस्वरूपी असल्याने त्यांचे नाव वा वास्तविक रूप यांच्यात भिन्नता नाही. भौतिक जगात मात्र नाव वा रूप यांत भेद आहे. आंबा वा नावाहून वास्तविक आम्रफल वेगळे आहे. आंबा म्हणून कोणीही आंब्याची चव जाणू शकत नाही, परंतु भगवन नाम आणि प्रत्येक भगवत रूप हे अभिन्न आहेत. हे जाणणार भक्त मात्र हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करतो आणि स्वतः सदैव भगवंताच्या संगतीत असल्याचा साक्षात्कार करतो. परम सत्यविषयीच्या ज्ञानात जे फारसे उन्नत नाहीत त्यांच्याकरिता भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य लीला प्रदर्शित करतात. ते केवळ भगवंताच्या लीलांचे स्मरण करून पूर्ण लाभ प्राप्त करू शकतात. ज्याप्रमाणे भगवंताचे दिव्य नाम व रूप अभिन्न आहे, त्याप्रमाणेच भगवंताच्या दिव्य लीला आणि त्यांचे रूप हे देखील अभिन्न आहेत. जे अल्पबुद्धीचे आहेत, जसे स्त्रिया, श्रमिक वर्ग किंवा वैश्य वर्ग, असासाठी महर्षी व्यासदेवांनी महाभारताची रचना केली. महाभारतात भगवान देवकीला आपला भाऊ कंस याची फरज होती. भगवान श्रीकृष्ण आपल्या वेगवेगळ्या कृतीमधून उपस्थित आहेत. महाभारत हा इतिहास आहे आणि केवळ श्रीकृष्णाच्या दिव्य कार्याचे अध्ययन, श्रवण, स्मरण करून अल्पबुद्धीचा वर्ग देखील क्रमशः शुद्ध भक्तांच्या स्तरावर उन्नत होऊ शकतो. भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य चरणकमलांच्या चिंतनात सदैव घडवून गेलेल तसेच श्रीकृष्ण भावनेत त्यांच्या भक्तिपूर्ण सेवते अखंडपणे संलग्न असलेले जे शुद्ध भक्त आहेत ते या भौतिक जगात आहेत असे समजण्यात येत नाही. शील रूप गोस्वामी स्पष्ट करतात की जे तन, मन आणि कर्म याद्वारा सदैव श्रीकृष्ण भावनेत संलग्न आहेत ते वर्तमान शरीरातच मुक्त झालेले आहेत. भगवद्गीतेतही याची पुष्टी करण्यात आली आहे. जे भगवंताची भक्ती करीत आहेत त्यांनी केव्हाच भौतिक स्थितीला पार केलेले आहे. भगवान श्रीकृष्ण भक्त आणि अभक्त अशा सर्वांनाच जीवनाच्या परम ध्येयाची अनुभूती करून देण्याची संधी प्रदान करण्यासाठी अवतरित होतात. भक्तांना त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि पूजा करण्याची संधी मिळते. जे त्या स्तरावर नाहीत त्यांना त्यांच्या कार्याची ओळख करून घेण्याची संधी मिळते आणि त्यायोगे ते देखील त्याच्या स्तरावर प्रगत होतात. प्रिय प्रभू, हे ईश आपला ज्यावेळी पृथ्वीवर प्रकट व्हाल त्यावेळी कंस आणि जरासंधासारख्या समस्त असुरांना नष्ट कराल आणि त्यामुळे जगाचे भाग्य उजळून निघेल. आपण ज्यावेळी पृथ्वीवर भ्रमण कराल त्यावेळी आपले चरणकमल तालव्यावरील ध्वज, त्रिशूल आणि ब्रज्यासारख्यांच्या चिन्हांनी ही भूमी अंकित करतील. अशा प्रकारे धरणी आणि स्वर्गलोकातील आमच्यासारखे निवासी ज्यांना या चिन्हाचे दर्शन होऊ शकेल असा
शोधावरही आपण कृपावंत व्हाल. हे प्रभू, देवता प्रार्थना करीत होते, आपण अजन्मा आहात म्हणून एक आनंदमय लीला संपादन करण्या व्यतिरिक्त आपल्या अवताराचे दुसरे कारण आम्हाला दिसत नाही. भगवद्गीतेत जरी भगवंताच्या अवताराचे प्रयोजन नमूद करण्यात आले आहे की ते साधूचे संरक्षण करण्यासाठी आणि अभक्तांचा नाश करण्यासाठी अवतरित होत आहे, तरी वस्तुते आपल्या भक्तांच्या भेटीकरिताच्या अवतरित होतात. अगदी अभक्तांचा विनाश करण्यासाठी जेतात असे नेवे अभक्त तर केवळ भौतिक प्रकृतीच्या एका लोथेने शुद्ध नष्ट होऊ शकतात. बहिरंगा शक्तीच्या अर्थात भौतिक प्रकृतीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या स्वरूपाच्या क्रिया आपोआपात घडून आणल्या जातात, परंतु आपल्या व्यक्तित्वाशी अभिन्न असा आपल्या दिव्य नामाचा आश्रय घेऊन भक्त मात्र पूर्णपणे सुरक्षित असतात. वस्तुतः भगवंत जेव्हा अवतरित होतात तेव्हा भक्तांचे संरक्षण आणि दुष्टांचा विनाश हाच केवळ त्यांचा व्यवसाय आहे असे मुळीच नाही. या गोष्टी केवळ त्यांच्या दिव्य आनंदासाठी आहेत. त्यांच्या अवताराचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही. प्रिय प्रभो, आपण यदुवंशाचे मुकुटमणी म्हणून अवतरित होता आहात. आम्ही आपल्या चरणकमलांचे सुंदर सादर नम्र प्रणाम करतो. या अवतारापूर्वी आपण मत्स्य, हयग्रीव, कूर्म, हंस, प्रभू रामचंद्र, परशुराम असे अनेक अवतार धारण केलेले आहात आणि या स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान या रूपात आपण संपूर्ण त्रैलोक्यात आम्हाला संरक्षण द्यावे, तसेच आमचे जीवन शांततेत व्यतीत व्हावे म्हणून आमची सर्व विघ्ने दूर व्हावीत अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. प्रिय देवकी माते, आपल्या गर्भात स्वतः पूर्ण पुरुषोत्तम स्थित असून ते आपल्या सर्वच प्रकाश रूपात अवतरित होत आहेत. ते मूल भगवंत असून आमच्या कल्याणार्थ अवतार घेत आहेत. म्हणून आपण आपला बंधू भोजराज कंस याचे भय बाळगू नये. स्वयं भगवान असलेले आपले पुत्र श्रीकृष्ण धर्माने चालण्यानं यदुवंशाचे संरक्षण करण्याकरिता अवतरित होतील. भगवंत केवळ स्वतःच अवतरित होत नसून ते त्यांचे स्वयंप्रकाश रूप भगवान बलराम यांच्या सहित अवतीर्ण होत आहेत. देवकीला आपला भाऊ कंस याची फारच भीती वाटत होती, कारण त्याने तिची पूर्वीची अनेक मुले ठार केली होती. ती श्रीकृष्णाविषयी फारच चिंता करीत होती. विष्णू पुराणात असे सांगितले आहे की देवकीचे सांत्वन करण्यासाठी देवता आपल्या पत्नी समवेत नेहमीच तिच्या भेटीला येत असत. तसेच तिच्या पुत्राला कंस ठार करील अशी भीती तिने बालगणाचे काही कारण नाही असा धीर देत तिच्या गर्भात भगवान श्रीकृष्ण होते. ते केवळ जगाचा भार उतरविण्यासाठी अवतरित होत होते असे नव्हे, तर विशेषतः यदुवंशांचे हित जतन करण्यासाठी आणि देवकी व वसुदेव याचे संरक्षण करण्यासाठी ते अवतरित होत होते. आपण लक्षात ठेवलेले पाहिजे, श्रीकृष्णांनी वासुदेवाच्या मनातून देवकीच्या मनात आणि त्यानंतर तिच्या गर्भात स्थानांतरित झाले होते. अशा प्रकारे सर्व देवी देवतांनी श्रीकृष्णांची माता देवकीचे पूजन केले. अशा प्रकारे भगवंताच्या दिव्य विग्रहाच्या पूजनानंतर शिव ब्रह्मादी प्रमुख देवी देवता आपल्या स्वर्गलोकातील निवासस्थानाकरिता नसून गेल्या. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील गर्भस्थ भगवान श्रीकृष्णांचे
देवता द्वारा स्तवन नामक अध्यायावरील भक्ति वेदांत भाष्य संपन्न। बोलो विठ्ठल भगवान की जय। जय हो, जय हो। जय भगवत गीते, जय भगवत गीते। हरि कमल बिहारिणि सुंदर सुपनीते। कर्म सुमर्म प्रकाशिनी कामासक्ति हरा। तत्वज्ञान विकासिनी विद्या ब्रह्म परा। निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी। शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी। दया सुधा बरसावनी मातु कृपा की जय। हरिपद प्रेम दान करी अपनों कर लीजय। श्रीमद् भागवत गीता और श्रीमद् भागवत पुराण दोनों भगवान की कृपा से हम लोग मराठी भाषा में श्रवण कर रहे हैं। मराठी भक्तों को और खासकर विठ्ठल भगवान मंदिर में स्थापना करने वाले सब अधिकारियों को मैं अपने हृदय से साधुवाद, भगवान की तरफ से आशीर्वाद, भक्ति देने की कृपा कर रहा हूँ। जय जय श्री विठ्ठल भगवान, जय श्री बालकृष्ण, जय जय श्री बालकृष्ण, जय श्री बालकृष्ण।